हे गाइज वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स. आपण CPC पाहत आहोत. CPC मध्ये आपण ऑर्डर 41 पाहत आहोत आणि ऑर्डर 41 मध्ये आपण रूल 1 to 14 कंप्लीट केलेला आहे लास्ट व्हिडिओमध्ये आणि हा पार्ट सेकंड आहे. तर पार्ट सेकंड मध्ये आपण आता 15 तर ओमिट केलेला आहे आणि प्रोसिजर ऑन हिअरिंग हा पार्ट पाहतो. आतापर्यंत आपण अपील कशी दाखल करायची, मेमोरंडम ऑफ अपील काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या आहे. आता यानंतर आपण पाहतो की राईट टू बिगिन रूल 16 म्हणजे प्रोसिजर काय राहील हिअरिंगची आणि जी कोर्टामध्ये प्रोसिजर सुरू करण्याचा अधिकार कोणाला आहे, म्हणजे केस सुरुवात करण्याचा अधिकार कोणाला आहे. हे बघा फ्रेंड्स, आपण हे सूट जेव्हा शिकलो ना, सूटच्या ऑर्डरमध्ये ही पाहिलं की राईट टू बिगिन कोणाला असतो, तर तिकडे प्लेंटिफला राईट टू बिगिन असतो, तर इथे ऑफकोर्स अपिलंटला राईट टू बिगिन असेल. सो रूल 16 राईट टू बिगिन ऑन द डे फिक्स्ड ऑर ऑन एनी अदर डे टू विच द हिअरिंग मे बी एडजॉइंड द अपिलंट शॅल बी हिअर्ड इन सपोर्ट ऑफ द अपील. मग ज्या दिवशी डे फिक्स होणार आहे तुमचा ऑन ऑर एनी अदर डे टू विच द हिअरिंग मे बी एडजॉइन, ज्या दिवशी एडजॉइन करून जरी तारीख ठेवली असेल, द अपिलंट शॅल बी हिअर्ड इन सपोर्ट ऑफ द अपील. मग त्याच्या अपीलच्या सपोर्टमध्ये अपिलंटला हिअर केल्या जाईल, म्हणजे अपिलंटला ऐकल्या जाईल. म्हणजे इथे राईट टू बिगिन अपिलंटला आहे. त्यानंतर द कोर्ट शॅल देन, कोर्ट नंतर काय करणार आहे, इफ इट डज नॉट डिसमिस द अपील ॲट वन्स. जसं आपण पाहिलं आहे की रूल 11 मध्ये डायरेक्टली जर कोर्टाला वाटलं की अपील डिसमिस करावी तर अपील डिसमिस होईल, पण डिसमिस नाही केली कोर्टाने स्टार्टिंगलाच, तर हिअर द रिस्पॉन्डंट अगेन द अपील. मग आता इथे रिस्पॉन्डंटलाही ऐकलं जाईल, म्हणजे अपिलंटची केस सुरुवात करून त्याची बाजू मांडणार आहे, त्यानंतर रिस्पॉन्डंटला सुद्धा ऐकण्यात येणार आहे. अँड इन सच अ केस द अपिलंट शॅल बी एंटायटल टू रिप्लाय. मग आता जे रिस्पॉन्डंट जे अगेन्स्ट बोलणार आहे अपीलच्या, ठीक आहे की नाही, रिस्पॉन्डंटची जी बाजू तो मांडणार आहे, त्या रिस्पॉन्डंटच्या म्हणण्यावर सुद्धा परत आता अपिलंट इथे काय करणार आहे, रिप्लाय करणार आहे. तर हे होता रूल 16. रूल 17 मध्ये येऊया, डिसमिजल ऑफ अपील फॉर अपिलंट्स डिफॉल्ट. आता अपिलंटनी काय केलं, अपील तर टाकून दिली पण डिफॉल्ट करतोय, अपियर होत नाहीये, ह्या सगळ्या डिफॉल्ट जर करत असेल तर अपील डिसमिस केलं जाईल. तर वेअर ऑन द डे फिक्स्ड ऑर ऑन एनी अदर डे टू विच द हिअरिंग मे बी एडजॉइन, ज्या दिवशी हिअरिंग ठेवली आहे किंवा ज्या दिवशी हिअरिंग एडजॉइन करून ठेवलेली आहे, दॅट द अपिलंट डज नॉट अपियर व्हेन द अपील इज कॉल्ड ऑन फॉर हिअरिंग. ज्या दिवशी बोलवलं गेलं तुम्हाला कोर्टामध्ये कॉल्ड ऑन फॉर हिअरिंग, पण तुम्ही प्रेझेंट नाही आहात, अपीर नाही आहात, म्हणजेच कोण अपिलंट, द कोर्ट मे मेक अन ऑर्डर दॅट द अपील बी डिसमिस्ड. तर मग आता इथे काय होणार आहे, कोर्ट अपील डिसमिस्ड करून टाकेल ऑन द डिफॉल्ट ऑफ अपिलंट. एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं, नथिंग इन दिस सब रूल शॅल बी कन्स्ट्रूड ॲज एम्पॉवरिंग द कोर्ट टू डिसमिस द अपील ऑन द मेरिट्स. इथे म्हटलं आहे की या रूलमध्ये तुम्हाला मेरिट्सवर तुमची अपील डिसमिस होणार नाही आहे. इथे डिसमिस का होतीये, डिफॉल्ट केल्यामुळे डिसमिस होते, म्हणजे अपियरच झाला नाही अप्लिकंट, तर अपियर नाही झाला, त्यांनी डिफॉल्ट केला म्हणून डिसमिस होते. म्हणजे कोर्टाचा ऑर्डरही काय निघेल, डिसमिसल ऑन डिफॉल्ट ऑफ द अप्लिकंट. पण इथे मेरिट्स ऑफ द केस डिसाईड होणार नाही, त्या मेरिट्सवर डिसमिस अपील होणार नाही, बिकॉज मेरिट्स अजून डिसाईड झालेच नाही आहेत, आधीच तुम्ही डिफॉल्ट केला, तर त्या डिफॉल्टवर इथे डिसमिसल होत आहे. हिअरिंग अपील एक्स पार्टी. आता एक्स पार्टी कधी होईल, वेअर द अप्लिकंट अपियर अँड द रिस्पॉन्डंट डज नॉट अपियर, द अपील शॅल बी हिअर्ड एक्स पार्टी. सेमच आहे सूट सारखंच, जिथे रिस्पॉन्डंट येत नाही तर काय होईल, अपील एक्स पार्टी होईल, म्हणजे अपिलंटच्या फेवरमध्ये अपील होईल. आता रूल 19 मध्ये सांगितलं, रिॲडमिशन ऑफ ए अपील डिसमिजल फॉर डिफॉल्ट. आता रिॲडमिशन ऑफ ए अपील डिसमिजल ऑफ फॉर डिफॉल्ट, जी की अप्लिकंटच्या डिफॉल्टमुळे जी अपील डिसमिस झाली होती, आता त्याला रिॲडमिशन करून घेणार आहे कोर्ट. तर मग कधी ॲडमिशन करून घेईल कोर्ट, where an appeal is dismissed under rule 11, sub rule 2 or rule 17. 17 मध्ये आणि 11च्या सब रूल 2 मध्ये, म्हणजे डिफॉल्टवर अपियर झाला नाही म्हणून दोन्ही रूल मध्ये काय झाली होती, अपील डिसमिस झाली होती. द अपिलंट मे अप्लाय टू द अपिलेट कोर्ट फॉर द रिॲडमिशन ऑफ द अपील. मग अपिलंट काय करू शकतो, अपिलेट कोर्टाला एक ऍप्लिकेशन देऊ शकतो, कशासाठी, रिॲडमिशन ऑफ द अपीलसाठी. अँड वेअर इट इज प्रूव्ड दॅट ही वॉज प्रिव्हेंटेड बाय एनी सफिशियंट कॉज फ्रॉम अपिअरिंग
आणि तो प्रूव्ह करतो की मी का येऊ शकलो नाही, का अपियर राहू शकलो नाही. वेन द अपील वॉज कॉल्ड ऑन फॉर हिअरिंग, जेव्हा अपीलची हिअरिंग ठेवली होती तेव्हा मी येऊ शकलो नाही. ऑर फ्रॉम डिपॉझिटिंग द सम्स रिक्वायर्ड, आणि काही सम रिक्वायर्ड होते डिपॉझिट करण्यासाठी तेही तो केला नाही. द कोर्ट शॅल रिॲडमिट द अपील ऑन सच अ टर्म ॲज टू कॉस्ट ऑर अदरवाईज ॲट इट थिंक्स फिट. मग कोर्ट रिॲडमिशन करून घेईल तुमच्या अपीलचं, पण काही कॉस्टही लावू शकतो कोर्ट इथे, आणि कोर्ट ॲज थिंग्स फिट म्हणजे कोर्टाला वाटेल त्या प्रकारे तुमच्यावर कंडिशन लावून रिॲडमिशन ऑफ द अपील होऊ शकतं. ठीक आहे, जर कोर्टाचं सॅटिस्फॅक्शन झालं तर आणि अपिलंटनी प्रूव्ड केलं तर. ठीक आहे. रूल 20, पॉवर टू ॲडजॉर्न हिअरिंग अँड डायरेक्ट पर्सन अपिअरिंग इंटरेस्टेड टू बी मेड रिस्पॉन्डंट. आता पॉवर टू ॲडजॉर्न हिअरिंग, कोर्टाने पॉवर टू ॲडजॉर्न हिअरिंग म्हणजे हिअरिंगला ॲडजॉर्न करण्याचा पॉवर, अँड डायरेक्ट पर्सन अपिअरिंग इंटरेस्टेड टू बी मेड रिस्पॉन्डंट. म्हणजे आता हे कोर्टाचा पॉवर आहे की हिअरिंगला ॲडजॉर्न करणार आहे आणि कोणीही तिराहित पर्सन, इंटरेस्टेड पर्सन आहे त्या सूटमधला आणि त्या अपीलमधला, त्याला मेड रिस्पॉन्डंट म्हणजे त्याला रिस्पॉन्डंट बनवणार कोर्ट. ठीक आहे. तर मग इथे म्हटलं आहे वेअर इट अपियर टू द कोर्ट ॲट द हिअरिंग दॅट एनी पर्सन हू वॉज अ पार्टी टू द सूट, जो पार्टी टू द सूट इन द कोर्ट फ्रॉम हुज डिक्री द अपील इज प्रिफर्ड, ज्या कोर्टामध्ये डिक्री तुमच्याकडे आलेली आहे अपीलमध्ये आणि त्या बट हू हॅज नॉट बीन मेड अ पार्टी, आणि तिथे एक पार्टी बनायला पाहिजे होती अपीलमध्ये पण ती पार्टी बनवली गेल्या नाही आहे, तो इंटरेस्टेड पर्सन राहून गेलेला आहे. टू द अपील इज इंटरेस्टेड पर्सन इन द रिझल्ट ऑफ द अपील द कोर्ट मे ॲडजॉर्न द हिअरिंग टू द फ्युचर डे टू बी फिक्स्ड बाय द कोर्ट अँड डायरेक्ट दॅट सच अ पर्सन बी मेड अ रिस्पॉन्डंट. मग कुठल्याही अशा इंटरेस्टेड पर्सनला ज्या डिक्रीमध्ये, ज्या अपीलमध्ये रिस्पॉन्डंट व्हायचं होतं तो अपीलमध्ये आज रिस्पॉन्डंट नाही आहे, तो कोर्ट ॲडजॉइन करेल हिअरिंग आणि त्याला इंटरेस्टेड पर्सनला, त्या रिस्पॉन्डंटला पार्टी बनवून घेणार आहे ते. ठीक आहे. Subrule 2, no respondent shall be added under this rule after the expiry of the period of limitation for appeal unless the court for reason to be recorded allows that to be done on such a term as to cost as things fit. बघा इथे म्हटलं आहे की जे अपीलचा पिरियड आहे तोच जर निघून गेला तर इथे रिस्पॉन्डंटला पार्टी बनवून घेण्यात येणार नाही, म्हणजे लिमिटेशन मध्ये जेव्हा असेल तो तेव्हाच त्याला पार्टी बनवून घेण्यात येईल. आणि जर कोर्ट बनवून घेत असेल तर मग इथे अनलेस द कोर्ट फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड, मग कोर्टाला रिझन रेकॉर्डिंग मध्ये लिहून द्यावी लागेल. अलाउ दॅट टू बी डन, मग त्याला अलाउ करणार आहे ऑन सच अ टर्म ॲज टू कॉस्ट इज थिंग्स फिट, आणि परत टर्म्स अँड कंडिशन आणि कॉस्ट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. Rule 21, re-hearing on application of a respondent against whom ex parte decree made. आता जसं आपण पाहिलं की प्लेंटिफ आता जसं आपण पाहिलं की अप्लिकंट जो होता, जो अपिलंट होता, तो जर डिफॉल्ट करत असेल तर अपील डिसमिस होणार, मग परत रिॲडमिशन ऑफ अपील होणार जर सॅटिस्फॅक्शन झालं कोर्टाचं तर रूल 19 मध्ये. आणि इथे म्हटलं आहे की मग आता रिस्पॉन्डंटच्या अगेन्स्ट जर एक्स पार्टी झालं असेल तर मग इथे काय होणार, री हिअरिंग ऑन द अप्लिकेशन रिस्पॉन्डंट अगेन्स्ट हुम एक्स पार्टी डिक्री मेड. मग आता ह्या एक्स पार्टी डिक्रीलाही री हिअरिंग होणार आहे. वेअर अन अपील इज हिअर्ड एक्स पार्टी अँड जजमेंट इज प्रोनाउन्स अगेन्स्ट द रिस्पॉन्डंट, एक्स पार्टी केली आणि जजमेंट प्रोनाउन्स अगेन्स्ट द रिस्पॉन्डंट झालेला आहे. ही मे अप्लाय टू द अपीलेट कोर्ट, री हिअर द अपील, and if it is satisfied the court that notice was not duly served or that he was prevented by sufficient cause from appearing when the appeal was called on for hearing, the court shall rehear the appeal on such a term as to the cost or otherwise as things fit to impose upon him. आणि मग तो कोर्टासमोर येतो रिस्पॉन्डंट एक्स पार्टी डिक्री झाल्यानंतर आणि सांगतो की सर रिहेअर करून घ्या मला, मी, आणि रिस्पॉन्डंट जो आहे तो प्रूव्ह करतो की तो का येऊ शकला नाही. आणि मग कोर्टाला जर सॅटिस्फॅक्शन वाटलं तर त्याची जी एक्स पार्टी डिग्री आहे ती रिहेअर केल्या जाईल आणि विथ कॉस्टही कोर्ट लावेल आणि काही टर्म्सही जसं कोर्टाला वाटेल तसं त्याच्यावर इम्पोज करणार आहे रिस्पॉन्डंटवर. रूल 22, अपॉन हिअरिंग रिस्पॉन्डंट मे ऑब्जेक्ट टू डिक्री ॲज इफ ही हॅड प्रिपेअर्ड सेपरेट अपील. आता जो इंटरेस्टेड पर्सन होता, रिस्पॉन्डंट होता, तो अपॉन हिअरिंग रिस्पॉन्डंट मे ऑब्जेक्ट टू डिक्री ॲज इफ ही हॅड प्रिपेअर्ड सेपरेट अपील. सेपरेट अपील केल्यासारखा तो काय करतोय, ऑब्जेक्ट करतोय एखाद्या डिक्रीला. अपॉन हिअरिंग, जेव्हा हिअरिंग होती आहे किंवा हिअरिंग झाल्यानंतर रिस्पॉन्डंट मे ऑब्जेक्ट टू डिक्री ॲज इफ
ही हॅड प्रिपेअर्ड अ सेपरेट अपील, म्हणजे एखादी सेपरेट अपील त्यांनी केली, अशा प्रकारे तो ऑब्जेक्शन त्याच्यावर घेऊ शकतो. एनी रिस्पॉन्डंट दो ही मे नॉट हॅव अपील्ड फ्रॉम एनी पार्ट ऑफ द डिग्री, कुठल्याही डिग्रीच्या पार्टला त्यांनी अपील केलेलं नाही आहे. मे नॉट ओनली सपोर्ट द डिग्री बट मे ऑल्सो स्टेट दॅट द फाइंडिंग अगेन्स्ट हिम इन द कोर्ट बिलो इन रिस्पेक्ट ऑफ एनी इश्यू ऑट टू हॅव बीन इन हिज फेवर. मग आता त्याच्या फेवरमध्ये जरी इश्यू असेल अँड मे ऑल्सो टेक एनी क्रॉस ऑब्जेक्शन, मग तो कुठलेही क्रॉस ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकतो. क्रॉस ऑब्जेक्शन टू द डिग्री विच ही कुड हॅव टेकन बाय वे ऑफ अपील प्रोव्हाइडेड ही हॅज filed such objection in appellate court within 1 month from the date of service on him or his pleader of notice of the day fixed for hearing the appeal or within such a further time as the appellate court may see fit to allow. मग आता कुठलाही जेव्हा रिस्पॉन्डंट येतो आणि एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटवर तो एक सेपरेट अपील दाखल करण्यासारखा एक राईट त्याच्याकडे आहे. म्हणजेच काय, इथे क्रॉस ऑब्जेक्शन म्हटलेलं आहे. क्रॉस ऑब्जेक्शन म्हणजे काय, सेम ॲज अन काउंटर क्लेम. जसा सूटमध्ये काउंटर क्लेम आहे, म्हणजे ए आहे व बी आहे. ए प्लेंटिफ आहे, बी डिफेंडंट आहे. एनी बीच्या अगेन्स्ट सूट केला, ठीक आहे की नाही, सूट दाखल केला, आणि बी म्हणतो की माझेही याचे काही देणे आहेत आणि याचे पण काही देणे आहेत, म्हणजे बीनी सुद्धा काउंटर क्लेम दाखल केला एच्या अगेन्स्ट. तर तिथे सेमच प्रोव्हिजन यांनी सांगितलं आहे की जर असा रिस्पॉन्डंट असेल तर तो काय करू शकेल, ज्याला त्या दिवशी नोटीस मिळाली आहे, त्याच्या प्लीडरला नोटीस मिळाली, त्यातून 1 महिन्याच्या आत तो असा क्रॉस ऑब्जेक्शन सेपरेट अपील, लाईक सेपरेट अपील तो दाखल करू शकतो त्याच अपीलमध्ये, आणि त्याला एक सेपरेट अपील म्हणूनही डील केल्या जाणार आहे. जणू काही तो स्वतः अपील करतोय अशा प्रकारे. ठीक आहे, मग इथे अपील कोणी केलेली आहे, अपीलंटनी केली आहे, आणि मग तो रिस्पॉन्डंट नंतर गेला, त्याच्यानंतर त्याला वाटतं की माझ्या अगेन्स्ट हा पॉइंट कुठेतरी चाललाय, मलाही रिलीफ आहे ते याला मागण्यासाठी, म्हणजेच ॲज लाईक अ काउंटर क्लेम तो इथे स्वतःहून अपील करतोय असा एक पोर्शन तिथे टाकू शकतो. याला म्हणतो आपण क्रॉस ऑब्जेक्शन. म्हणजेच काय, खालच्या कोर्टामध्ये आपण काउंटर क्लेम दाखल करतो, तर अपीलमध्ये त्याला काय म्हणतात, क्रॉस ऑब्जेक्शन म्हणतात. ठीक आहे, तर हे ज्या दिवशी नोटीस मिळाली तिथून 1 महिन्याच्या आत तुम्हाला दाखल करायचं आहे. ठीक आहे, explanation or respondent aggrieved by a finding of the court in the judgment on which the decree appealed against is based may under this rule file a cross objection in respect of a decree insofar as it based on that findings, notwithstanding that by reason of the decision of the court. मग आता इथे एक्सप्लेनेशन दिले, त्या एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलेलं आहे, अ रिस्पॉन्डंट अग्रीड बाय फाइंडिंग ऑफ द कोर्ट इन द जजमेंट ऑन which the decree appealed against is based may under this rule file a cross objection in respect of a decree insofar as it based on that findings. आता इथे काय म्हटलेलं आहे की जी काही फाइंडिंग्स निघालेली आहे त्याच्यावर तो अग्रीव्ड आहे. ठीक आहे की नाही, पर्टिक्युलरली अगेन्स्ट त्याच्या जजमेंट जरी गेलं नसेल तरी थोड्या पोर्शनसाठी तो अग्रीव्ड आहे. मग अशा बाबतीत तो त्या पर्टिक्युलर फाइंडिंग्सवर क्रॉस ऑब्जेक्शन दाखल करू शकतो, क्रॉस ऑब्जेक्शन इन द अपील दाखल करू शकतो. notwithstanding that by reason of a decision of a court on any other finding which is sufficient for the decision of the suit, the decree is wholly or in part in favor of the respondent. पण असं जर पर्सन आहे कोणी जो की अपीलमध्ये क्रॉस ऑब्जेक्शन दाखल करण्याची त्याची इच्छा आहे किंवा तो करतोय, तर त्याला एकतर स्वतःवर जो आहे तो कुठेतरी पार्टमध्ये अग्रीव्ड असला पाहिजे तो, किंवा होलमध्ये अग्रीव्ड असला पाहिजे. म्हणजे एकतर होल जजमेंट त्याच्या अगेन्स्ट लागलेला असावा किंवा कुठेतरी पार्ट एखादा त्याला अग्रीव्ड आहे. म्हणजे काय, एक प्लेंटिफ आहे आणि एक डिपेंडंट आहे. ठीक आहे की नाही, तर प्लेंटिफने 10 लाखासाठी सूट दाखल केला आहे डिपेंडंटच्या अगेन्स्ट. मग आता डिपेंडंटला 10 लाख रुपये द्यायचे आहे. जर डिपेंडंटच्या अगेन्स्ट लागला तर 10 लाख रुपये प्लेंटिफला द्यावे लागेल. पण कोर्टाने इथे फक्त 5 लाख रुपये ग्रांट केलेले आहे, 5 लाखासाठी जजमेंट दिलं आहे प्लेंटिफला. ठीक आहे की नाही, मग आता 5 लाख रुपये द्यायचे आहे डिपेंडंटला, प्लेंटिफला 10 लाखाचं तर कोर्टाने जजमेंट दिलंच नाही आहे. 5 लाख डिपेंडंटना द्यायचे आहे, प्लेंटिफला 5 लाख रुपये डिफेंडंटनी प्लेंटिफला द्यायचे असं कोर्ट सांगताय जजमेंटमध्ये. 10 लाखाचं त्याच्यावर रिकव्हरी बनत नाही असं कोर्ट सांगताय. मग या बाबतीत सपोज हे तर फेवरमध्ये लागलेलं आहे जजमेंट डिफेंडंटच्या, बट 5 लाखासाठीही तो अग्रीव्ड आहे, त्याला 5 लाखासाठी सुद्धा सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे हा एवढा पार्ट पुरता सुद्धा काय करू शकतो, अपीलमध्ये जाऊन ऑब्जेक्शन घेऊ शकतो. म्हणजे इथं अप्लिकंट प्लेंटिफ जर
पुढच्या 5 लाखासाठी कोर्टात जात असेल, अपिलेट कोर्टामध्ये अपील घेऊन, तर डिफेंडंटही जाईल तिथे, रिस्पॉन्डंट जाईल. मग रिस्पॉन्डंटला नोटीस आल्यानंतर रिस्पॉन्डंट जर गेला अपिलेट कोर्टामध्ये तर तोही इथे क्रॉस ऑब्जेक्शन घेऊ शकतो की सर माझ्यावर 10 लाख रुपयाचे अलिगेशन सूटमध्ये लागले होते, त्यातले मी 10 लाख रुपये द्यायला तयार नाही आहे बिकॉज माझं सॅटिस्फॅक्शनच नाही आहे खालच्या कोर्टाच्या जजमेंटवर. मी 10 काय 5ही लाख रुपये द्यायला तयार नाही आहे. मग जे 5 लाख रुपये त्याला द्यायचे आहेत ना त्याच्यावर तो काय करणार आहे, क्रॉस ऑब्जेक्शन दाखल करणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथं पार्ट इन होली और इन पार्ट इन फेवर ऑफ द रिस्पॉन्डंट, म्हणजे पूर्णतः किंवा थोडासा अंशत तरी तो ॲग्रीव्ड पार्टी असला पाहिजे तिथे. फॉर्म्स ऑफ ऑब्जेक्शन अँड प्रोव्हिजन अप्लिकेबल देअर टू, म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये हे तुम्हाला क्रॉस ऑब्जेक्शन टाकायचं आहे आणि काय प्रोव्हिजन्स आहेत. सच अ क्रॉस ऑब्जेक्शन शॅल बी इन द फॉर्म ऑफ ए मेमोरंडम अँड द प्रोव्हिजन ऑफ रूल 1 सो फॉर ॲज दे रिलेट टू द फॉर्म अँड कंटेंट ऑफ द मेमोरंडम ऑफ अपील शॅल अप्लाय देअर टू. मग आता जसं तुम्हाला आपण सूटमध्ये शिकलोय की काउंटर क्लेमला WS समजलं जाईल आणि WSच्या फॉर्म मध्येच काउंटर क्लेम तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे की नाही. मग आता इथे आपण जसं खालच्या कोर्टामध्ये जसं की खालच्या कोर्टामध्ये पाहतो आपण सेटअप अँड काउंटर क्लेम, त्याला प्लेनचा आणि WSचा इफेक्ट येतो. ठीक आहे की नाही. जो काउंटर क्लेम असतो तो डिफेंडंटचा प्लेंट असतो. तसंच इथेही सांगितलं आहे की जो क्रॉस ऑब्जेक्शन आहे एक रिस्पॉन्डंटची अपीलच राहील आणि मेमोरंडम जे काही रूल 1चा मेमोरंडमचा फॉर्मॅट आहे त्याच फॉर्मॅटनुसार तुमचा क्रॉस ऑब्जेक्शन इथे टाकण्यात येणार आहे व तोच फॉर्मॅट याला अप्लाय होणार आहे. Subrule 4, where in any case in which any respondent has under this rule filed a memorandum of objection, मग कुठलाही रिस्पॉन्डंट इथे मेमोरंडम ऑफ ऑब्जेक्शन दाखल करत असेल, the original appeal is withdrawn or in the dismiss for the default, the objection so filed may nevertheless be heard and determined after the notice to the other parties as the court thinks fit. मग आता इथे सेम प्रोव्हिजन आहे काउंटर क्लेम सारखीच. इथे म्हटलं आहे की जेव्हा ओरिजिनल अपील कंटिन्यू होत होती त्याच मध्ये रिस्पॉन्डंट गेला आणि त्यांनी एक क्रॉस ऑब्जेक्शन ही टाकलं की माझेही याच्यावर काही पैसे बनत आहेत, म्हणजेच काय लाईक अ काउंटर क्लेम. तर मग जर ओरिजिनल अपील जी आहे ती विथड्रॉ झाली, म्हणजे ॲप्लिकंटने काढून जरी घेतली किंवा डिसमिस झाली किंवा डिस्पोज ऑफ जरी झाली, पण हा जो क्रॉस ऑब्जेक्शनचा तेवढा पोर्शन आहे त्याचा अजून रिझल्ट लागायचा आहे तर तो कंटिन्यू सुरू राहील. ओरिजिनल अपील जरी डिसमिस झाली किंवा विथड्रॉ झाली तरी हा जो क्रॉस ऑब्जेक्शन आहे तो डिसमिस होणार नाही किंवा विथड्रॉ होणार नाही, तो कंटिन्यू सुरू राहील लाईक ॲज अ काउंटर क्लेम. ठीक आहे. The provisions relating to the proper appeals shall so far as they can be made applicable apply to the objection under this rule. मग आता जे प्रॉपर पर्सन आहे, मग आता जो प्रॉपर पर्सन आहे, जो इंडिजंट पर्सन आहे ना, त्याला पण हेच अपील जर क्रॉस ऑब्जेक्शन टाकायचं असेल की मी इंडिजंट पर्सन आहे वगैरे, तर याच प्रकारे सो फॉर ॲज दे कॅन मेड ॲप्लिकेबल, तर इथे ॲप्लिकेबल आहे अप्लाय टू अन ऑब्जेक्शन अंडर दिस रूल. ठीक आहे. सो रूल 23 रिमांड ऑफ केस बाय अपिलेट कोर्ट. आता रिमांड ऑफ केस बाय अपिलेट कोर्ट, आता आपल्याकडे दोन शब्द आहे, कमिट आणि रिमांड. जेव्हा खालचं कोर्ट वरच्या कोर्टाला केस पाठवतो त्याला आपण कमिट म्हणतो. ठीक आहे की नाही. कमिट केली आहे केस. आणि जेव्हा वरचं कोर्ट म्हणजे अपिलेट कोर्ट सबऑर्डिनेट कोर्टाला केस पाठवतो तेव्हा आपण त्याला म्हणतो की रिमांड केलेली आहे खाली केस. तर बघूया इथे काय म्हटलं आहे. वेअर द कोर्ट फ्रॉम हुज डिग्री अँड अपील इज प्रिफर्ड हॅज disposed of suit upon a preliminary point and the decree is reversed in appeal. इथे म्हटलं आहे की एखाद्या अपील प्रिपेअर्ड हॅज डिस्पोज ऑफ ए सूट अपॉन अ प्रिलिमिनरी पॉइंट, where the court from whose decree an appeal is preferred has disposed of a suit upon a preliminary point. एखाद्या प्रिलिमिनरी पॉइंटवर अपील आलेली आहे किंवा प्रिलिमिनरी पॉइंटच ओनली डिस्पोज झालेला आहे खालच्या कोर्टामध्ये, अँड द डिक्री इज रिव्हर्स इन अपील. अँड डिक्री इज रिव्हर्स इन अपील मीन्स जेव्हा अपील केलेली आहे त्यामधून डिक्री रिव्हर्स झाली आहे खालच्या कोर्टात. द अपिलेट कोर्ट मे if it thinks fit by order remand the case and may further direct what issue or issues shall be tried in the case so remanded. मग अशा प्रिलिमिनरी इश्यूवर वरचं जे कोर्ट आहे अपिलेट कोर्ट, तर ते खालच्या कोर्टाला केस रिमांड करेल आणि सांगेल की कुठले इश्यूज आता याच्यामध्ये डिस्कस करायचे आहेत. अँड शॅल सेंड अ कॉपी ऑफ इट्स जजमेंट अँड ऑर्डर टू द कोर्ट फ्रॉम हुज डिग्री द अपील इज प्रिफर्ड. मग आता त्यांचे जे काही प्रिलिमिनरी इश्यूवर कोर्टाने जजमेंट काढलेलं आहे तर त्याची कॉपी खालच्या कोर्टाला ते रिमांड करणार आहे विथ डायरेक्शन टू रिॲडमिट द सूट अंडर इट्स ओरिजिनल नंबर इन द रजिस्टर ऑफ सिव्हिल सूट. मग जो काही फक्त इश्यू एक काढलेला आहे
तो डिस्कस करून त्याच्यावरचं जजमेंट घेऊन पूर्णच्या पूर्ण केस खालच्या कोर्टाला रिमांड करून एक डायरेक्शन देणार आहे की जो ओरिजिनल सूट होता तुमचा आधीचा त्याच सूटमध्ये केस कंटिन्यू करा अँड प्रोसीड टू डिटरमाइन द सूट आणि सूटला डिटरमाइन करा अँड द एव्हिडन्स इफ एनी रिकॉर्डेड ड्युरिंग द ओरिजिनल ट्रायल शॅल सब्जेक्ट टू जस्ट एक्सेप्शन बी एव्हिडन्स ड्युरिंग द ट्रायल आफ्टर रिमांड. मग आता जर काही आधीचे एव्हिडन्स घेतले असेल, काही एक्सेप्शन्स राहिले असतील की काही एव्हिडन्स अजून घ्यायचे असेल तर ते रिमांडमध्ये सुद्धा घ्या आणि गरजेचे असेल काही एव्हिडन्स घेणं तर ते सुद्धा कोर्ट डायरेक्शन देईल की हे एव्हिडन्स तुम्ही रिमांड आफ्टर रिमांड केस घ्या म्हणून. रूल 23A रिमांड इन अदर केसेस. आता प्रिलिमिनरी इश्यूवर डिस्कशन न करता काही अदर केसेसमध्ये रिमांड केलेली आहे केस इथे. where the court from whose decree an appeal is prepared as disposer of a case otherwise than a preliminary point and decree is reversed in appeal and a retrial is considered necessary, the appellate court shall have the same power as it has under the 23. तर इथे म्हटलं आहे की प्रिलिमिनरी इश्यूवरच नुसतं डिस्कशन नव्हतं तर अदर केसेसवरही रिमांड केलेली आहे कोर्टाने केस खालच्या कोर्टाला, तर सेमच पॉवर 23चेच रूल अप्लाय होणार आहे इथे. Rule 24 where evidence on a record sufficient अपीलेट कोर्ट मे डिटरमाइन केस फायनली. जेव्हा अपीलमध्ये अपीलेट कोर्टाला असं वाटतं की सगळे एव्हिडन्स सफिशियंट आहे तर तेव्हा काय करेल कोर्ट डिटरमाइन करेल केस फायनली. वेअर द एव्हिडन्स अपॉन द रेकॉर्ड इज सफिशियंट टू एनेबल द अपीलेट कोर्ट टू प्रोनाउन्स अ जजमेंट द अपीलेट कोर्ट मे आफ्टर रिसेटलिंग द इश्यूज. मग आता कोर्ट रिसेटल सुद्धा करू शकतो इश्यू आफ्टर द रिसेटलिंग द इश्यूज इफ नेसेसरी फायनली डिटरमाइन द सूट. जर नेसेसरी असेल तर रिसेटलमेंट करेल आणि फायनली सूटला डिटरमाइन करेल. Notwithstanding that the judgment of the court from whose decree the appeal is prepared has proceeded wholly upon some ground other than that on which the appellate court proceed. म्हणजे इथे म्हटलं आहे की खालचं जे कोर्ट होतं, जे सबऑर्डिनेट कोर्ट होतं, जिथे जे ट्रायल चाललं आहे तिथल्या ट्रायलमध्ये काही एव्हिडन्स कोर्टाने त्या घेतले आहे आणि फायनल जजमेंटही दिलेलं आहे. तरी पण अपीलेट कोर्ट अदर काही एव्हिडन्स एक्स्ट्रा एव्हिडन्स घेऊन जजमेंट काढू शकतं. हे अपीलेट कोर्टाला गरजेचं नाही आहे की खाली जे ट्रायल कोर्टाने एव्हिडन्स घेतले त्याच एव्हिडन्सवर जजमेंट त्यांनी काढावं. एक्स्ट्रा एव्हिडन्स सुद्धा इथे घेऊ शकतं. ठीक आहे, म्हणून इथे म्हटलं आहे की notwithstanding that the judgment of the court from whose decrees appeal is preferred has proceeded wholly upon some ground. म्हणजे त्यांनी पूर्ण ग्राउंड पाहून ज्या गोष्टींवर जजमेंट दिलाय अदर दॅन दॅट ऑन विच द अपीलेट कोर्ट प्रोसीड. म्हणजे कोर्ट अदर दॅन दॅट दुसऱ्या कुठल्याही ग्राउंड्सवरही जजमेंट कोर्ट तिथे देऊ शकतो आणि एक्स्ट्रा ग्राउंड्स आणि एक्स्ट्रा एव्हिडन्स अपीलेट कोर्ट घेऊ शकतो. रूल 25 वेअर अपीलेट कोर्ट मे फ्रेम इश्यू अँड रिफेर देम फॉर अ ट्रायल टू कोर्ट हुज डिक्री अपील्ड फ्रॉम. आता इथे म्हटलेलं आहे की रूल 25 वेअर अपीलेट कोर्ट मे फ्रेम इश्यू. अपीलेट कोर्ट इश्यू फ्रेम करू शकतं अँड रिफेअर देम फॉर ट्रायल. त्याच्यावर ट्रायलही चालू शकतं, पण ते रिफेअर करणारं ट्रायल टू कोर्ट हुज डिक्री अपील्ड फ्रॉम. मग अपीलेट कोर्ट फक्त इतकंही काम करू शकतं की इश्यूज फ्रेम करून खालच्या कोर्टाला, म्हणजे ज्याच्याकडनं डिक्री आलेली आहे, अपील आलेली आहे, ज्याच्याकडे अपील प्रिफेअर्ड झालेली आहे त्या कोर्टाला रिफेअरही करू शकतं बेसिकली इश्यू काढून. तर इथे म्हटलं वेअर द कोर्ट फ्रॉम हुज डिक्री द अपील इज प्रिपेअर्ड हॅज ओमिटेड टू फ्रेम ऑर ट्राय एनी इश्यू. त्यांनी ओमिट केला आणि फ्रेम इश्यू केले नाही आणि ट्राय पण केले नाही. ऑर टू डिटरमाइन एनी क्वेश्चन ऑफ द फॅक्ट. आणि कुठला जो फॅक्ट आहे तो डिटरमाइन नाही केलाय खालच्या कोर्टाने ट्रायल कोर्टाने सूटमध्ये विच अपियर टू द अपीलेट कोर्ट एसेन्शियल टू द राईट डिसिजन ऑफ द सूट अपॉन द मेरिट्स. मग आता हे सगळ्या गोष्टी अपियर झाल्या अपीलेट कोर्टा पुढे आणि अपीलेट कोर्टाला हे सगळं नेसेसरी आणि इसेन्शियल वाटतं की केस मेरिट बेसिसवर डिस्कस करण्यासाठी हे इश्यूज फ्रेम करणे गरजेचे आहे. द अपीलेट कोर्ट मे इफ नेसेसरी फ्रेम इश्यू. जर अपीलेट कोर्टाला वाटत असेल गरजेचे तर कोर्ट इश्यू फ्रेम करेल अँड रिफेअर द सेम फॉर अ ट्रायल टू द कोर्ट फ्रॉम हुज डिक्री द अपील इज प्रिपेअर्ड अँड इन सच अ केस शॅल डायरेक्ट सच अ कोर्ट टू टेक द ॲडिशनल एव्हिडन्स रिक्वायर्ड. मग ते कोर्ट जे इश्यूज फ्रेम केलेले आहेत ते रिफेअर करेल खालच्या कोर्टाला, म्हणजेच कुठल्या कोर्टाला, ट्रायल कोर्टाला. आणि इन
ॲडिशनल एव्हिडन्सही घ्यायला कोर्ट सांगू शकतो, अपिलेट कोर्ट खालच्या कोर्टाला. अँड सच अ कोर्ट शॅल प्रोसीड टू ट्राय सच अ इश्यू, आणि मग त्या कोर्टाला ते इश्यूज ट्राय करायचे आहेत. अँड शॅल रिटर्न द एव्हिडन्स टू द अपिलेट कोर्ट टुगेदर विथ इट्स फाइंडिंग देअर ऑन अँड द रिझन्स देअर ऑन. देअरफॉर मग आता हे इश्यू ट्राय करून खालच्या कोर्टाला इश्यू डिटरमाइन करून ट्राय करून वरच्या कोर्टाला म्हणजेच अपिलेट कोर्टाला परत विथ रिझन्स ते पाठवायचे आहेत. टुगेदर विथ द फाइंडिंग देअर ऑन अँड द सच रिझन देअरफॉर. फाइंडिंग्सही काढून पाठवायचे आहेत इश्यूजवर आणि रिझन्सही लिहून पाठवायचे विदिन अ सच अ टाइम ॲज मे बी फिक्स्ड बाय द अपिलेट कोर्ट ऑर एक्सटेंडेड बाय इट फ्रॉम टाइम टू टाइम. मग आता जे अपिलेट कोर्टाने खालच्या कोर्टाला टाइम दिलेला आहे सबऑर्डिनेट कोर्टाला की आम्ही तुम्हाला जे इश्यूज पाठवत आहोत ते फ्रेम करून जे इश्यूज तुम्हाला पाठवत आहोत ते इश्यूज तुम्ही पर्टिक्युलर टाइममध्ये आम्हाला फाइंडिंग्स अँड रिझन विथ आम्हाला पाठवा. तर हे पाठवायचे आहेत वरच्या कोर्टाला विदिन अ टाइम. रूल 26 फाइंडिंग्स अँड एव्हिडन्स टू बी पुट ऑन रेकॉर्ड ऑब्जेक्शन्स टू फाइंडिंग. इथे म्हटलं आहे समजा फाइंडिंग्स अँड एव्हिडन्स टू पुट ऑन रेकॉर्ड, फाइंडिंग आणि एव्हिडन्स रेकॉर्डवर घेतले. ऑब्जेक्शन टू फाइंडिंग्स मग आता त्याच्यावर काही ऑब्जेक्शनही घेता येते. सच एव्हिडन्स अँड फाइंडिंग शॅल फ्रॉम अ पार्ट ऑफ द रेकॉर्ड इन द सूट. मग आता हे जे खाली फाइंडिंग्स अँड एव्हिडन्स आहे ते पार्ट अँड रेकॉर्ड बनणार आहे. अँड आयदर पार्टी मे विदिन अ टाइम टू बी फिक्स्ड बाय द अपिलेट कोर्ट प्रेझेंट द मेमोरंडम ऑफ ऑब्जेक्शन टू एनी फाइंडिंग्स. अशा फाइंडिंग्सवर मेमोरंडम ऑफ ऑब्जेक्शन दोन्ही पार्टी देऊ शकतात. डिटर्मिनेशन ऑफ अपील आफ्टर द एक्सपायरेशन ऑफ द पिरियड सो फिक्स्ड फॉर presenting the memorandum the appellate court shall proceed to determine the appeal. मग इथे म्हटलं आहे डिटर्मिनेशन ऑफ अपील आफ्टर द एक्सपायरेशन ऑफ अ पिरियड सो फिक्स्ड फॉर प्रेझेंटिंग सच अ मेमोरंडम द अपीलेट कोर्ट शॅल प्रोसीड डिटरमाइन टू द अपील. मग आता हे सगळी प्रोसिडिंग झाल्यानंतर आणि टाइम जो होता तो एक्सपायर झाल्यानंतर कोर्ट डिटरमाइन करणार आहे अपील. 26A ऑर्डर ऑफ रिमांड टू मेन्शन डेट ऑफ नेक्स्ट हिअरिंग. मग आता इथे म्हटलं आहे की जे काही रिमांड जे काही केस होती तुमची हे परत पाठविण्याच्या आदेशामध्ये पुढच्या सुनावणीचा दिनांक तुम्हाला नमूद करावा लागेल. पुढच्या सुनावणीचा दिनांक पुढच्या हिअरिंगचा दिनांक तुम्हाला सांगावा लागणार आहे, मेन्शन करावं लागणार आहे डेट. where the appellate court remand a case under rule 23 and 23A. जेव्हा appellate कोर्टाने केस रिमांड केली, frames the issue and refer them for a trial under rule 25. इश्यूज फ्रेम केले आणि अंडर रूल 25 खाली सांगितलं आहे तुम्हाला की इश्यू जे फ्रेम केलाय त्याच्यावर फाइंडिंग्स काढा. इट शॅल फिक्स अ डे फॉर द अपीअरन्स ऑफ द पार्टीज बिफोर द कोर्ट फ्रॉम हुज डिग्री ऑफ अपील वॉज प्रिपेअर्ड फॉर द पर्पज ऑफ रिसिव्हिंग द डायरेक्शन ऑफ द कोर्ट ॲज टू फर्दर प्रोसिडिंग इन द सूट. मग अशा प्रकारे ज्या कोर्टाकडे पाठवलेलं आहे मला ज्या कोर्टामध्ये इश्यूज फ्रेम करून पाठवलेले आहेत म्हणजे ज्या कोर्टामध्ये डिग्री प्रिपेअर झाली आहे त्या कोर्टामध्ये एक डेट देईल हिअरिंगची आणि तिथे सुद्धा पार्टींना ऐकण्यात येणार आहे आणि पार्टी सुद्धा तिथे ऑब्जेक्शन घेऊ शकतात. रूल 27 प्रोडक्शन ऑफ ॲडिशनल एव्हिडन्स इन अपीलेट कोर्ट. कोर्टामध्ये अपील जाते तेव्हा तिथे काही ॲडिशनल एव्हिडन्सचं सुद्धा प्रोडक्शन होऊ शकतं. The parties to an appeal shall not be entitled to produce additional evidence whether oral or document in the appellate court. हा जनरल रूल आहे की कुठलीही पार्टी ॲडिशनल एव्हिडन्स दाखल करू शकत नाही वेदर इट्स ओरल ऑर डॉक्युमेंटरी. तिथे एक सांगितलंय प्रोव्हाइजो दिला आहे की कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही ॲडिशनल एव्हिडन्स दाखल करू शकता आणि कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये हायकोर्टाला पॉवर आहे ॲडिशनल एव्हिडन्स दाखल करून घ्यायचे. द कोर्ट फ्रॉम हुज डिग्री द अपील इज प्रिफर्ड हॅज रिफ्युज्ड टू ॲडमिट एव्हिडन्स विच ऑट टू हॅव बीन ॲडमिटेड. जे ट्रायल कोर्ट होतं जिथे सूट चालू होता ओरिजिनल डिग्री जिथून निघाली आहे तिथल्या कोर्टाने तुमचे एव्हिडन्स घेण्याकरिता रिफ्यूज केल्या. अशा बाबतीत तुम्ही अपीलमध्ये अपीलेट कोर्टामध्ये जाऊन एडिशनल एव्हिडन्स देऊ शकता ज्या एव्हिडन्स घेण्यासाठी खालच्या कोर्टाने रिफ्यूज केलं होतं तिथे. The party seeking to produce additional evidence established that notwithstanding the exercise of due diligence, such evidence was not within his knowledge or could not, after the exercise of the due diligence, be produced by him at a time when the decree appealed against was passed. आता इथे म्हटलं आहे की जेव्हा ओरिजिनल सूट सुरू होता तेव्हा पूर्ण प्रयत्न करून सुद्धा पार्टी ते एव्हिडन्स देऊ शकले नाही आणि किंवा मग ते फॅक्ट जी होती जी एव्हिडन्स होता ते पार्टीच्या नॉलेजमध्येच नव्हता. आफ्टर सूट डिटर्मिनेशन म्हणजे जजमेंट लागल्यानंतर पार्टीला कळलं की हे जो एव्हिडन्स होता हा मला कामाला येऊ शकला असता पण त्याला तेव्हा माहीतच नव्हतं आणि हे पूर्ण प्रयत्न करून सुद्धा आणि जेन्युइननेस याच्यामध्ये असायला हवी. That the appellate court require any document to be produced or any witness to be examined to enable it to pronounce a judgment
और फॉर एनी अदर सबस्टेन्शियल कॉजेस. अपिलेट कोर्टच सांगत आहे की आम्हाला हे एव्हिडन्स आणून द्या म्हणून, आणि रिक्वायरमेंट आहे अपिलेट कोर्टाची की हे एव्हिडन्स इथे गरजेचे आहे, नेसेसरी आहे, तेव्हा सुद्धा आपण ॲडिशनल एव्हिडन्स अपीलमध्ये देऊ शकतो. The appellate court may allow such evidence or document to be produced or witness to be examined. मग आता कुठलेही डॉक्युमेंट्स जर प्रोड्यूस करायला सांगितले अपिलेट कोर्टाने किंवा कुठले विटनेस एक्झामिन करायला सांगितले तर ते सुद्धा इथे ॲडिशनल एव्हिडन्स म्हणून आपण देऊ शकतो. Whenever additional evidence is allowed to be produced by an appellate court, the court shall record the reason for its admission. मग आता जर अशा प्रकारे एखाद्या अपिलेट कोर्टाने तुम्हाला ॲडिशनल एव्हिडन्स आणा म्हणून सांगितलं आणि त्याची रिक्वायरमेंट दाखवली आणि ते ॲडमिशन करून घेतलं तर त्याचे अपिलेट कोर्टाला रिझन्स सुद्धा लिहून द्यावे लागणार आहे की का आम्ही ॲडिशनल एव्हिडन्स मागवले आणि का ॲडमिट करून घेतले. रूल 28 मोड ऑफ टेकिंग ॲडिशनल एव्हिडन्स. तर काय पद्धत आहे ॲडिशनल एव्हिडन्स घ्यायची. व्हेनेवर ॲडिशनल एव्हिडन्स इज अलाउड टू बी प्रोड्यूस द अपिलेट कोर्ट मे आयदर टेक सच एव्हिडन्स और डायरेक्ट द कोर्ट फ्रॉम हुज डिक्री इज अपील प्रिफर्ड और एनी अदर सबऑर्डिनेट कोर्ट टू टेक सच एव्हिडन्स अँड टू सेंड इट व्हेन टेकन टू द अपिलेट कोर्ट. मग आता काय मोड आहे तर डायरेक्टली एकतर अपिलेट कोर्ट ॲडमिट करून घेईल किंवा ज्या कोर्टातनं डिक्री आलेली आहे अपीलमध्ये त्या कोर्टाला डायरेक्शन देईल की तुम्ही ॲडमिट करून घ्या ते एव्हिडन्स आणि आम्हाला सेंड करा. रूल 29 पॉइंट्स टू बी डिफाइंड अँड रेकॉर्डेड. आता काय मुद्दे निश्चित करायचे आहे आणि करावे, ठीक आहे की नाही. पॉइंट्स टू बी डिफाइन्ड अँड रेकॉर्डेड, काय रेकॉर्डेड करावे. वेअर ॲडिशनल एव्हिडन्स इज डायरेक्टेड और अलाउड टू बी टेकन द अपिलेट कोर्ट शॅल स्पेसिफाय द पॉइंट्स टू विच द एव्हिडन्स इज टू बी कन्फाइन्ड. एक पॉइंट लिहून घेईल अपिलेट कोर्ट, कन्फाईन करून घेईल अँड रेकॉर्ड ऑन इट्स प्रोसिडिंग द पॉइंट्स सो स्पेसिफाईड. ठीक आहे की नाही. कुठपर्यंत एव्हिडन्स हे मर्यादित आहे आणि जर कोर्टाला वाटलं की ते क्वेश्चन्स सुद्धा लिहिणे गरजेचे आहे तर कोर्ट तशा प्रकारे ज्या प्रकारे एव्हिडन्स कोर्टाला रिक्वायर्ड वाटते त्या प्रकारे ते कन्फाईन करून घेणार आहे. रूल 30 जजमेंट व्हेन जजमेंट इन अपील. आता सेकंड पार्टवर आलेलो आपण जजमेंट इन अपील. आता मग अपीलमध्ये जजमेंट कसं दिलं जातं तर रूल 30 मधून सांगताय की जजमेंट व्हेन अँड व्हेअर प्रोनाऊन्स. मग आता अपील मधलं जजमेंट कधी प्रोनाऊन्स केलं जाणार. जेव्हा आपण सूट पाहत होतो तेव्हा सगळं डिटर्मिनेशन झाल्यानंतर फायनल फाइंडिंग झाल्यानंतर कोर्ट जजमेंट प्रोनाऊन्स करतो. तर इथे अपीलमध्ये काय आहे बघूया रूल 30 मध्ये. The appellate court, after hearing the parties or their pleaders and referring to any part of the proceeding, whether appeal or in the court from whose decree the appeal is preferred, to which reference may be considered necessary, shall pronounce a judgment in the open court either at once or on some future day, of which notice shall be given to the parties or their pleaders. इथे म्हटलंय की the appellate court, after hearing the parties or their pleaders, पार्टी आणि प्लीडरला ऐकून घेतल्यानंतर अँड रिफरिंग टू एनी पार्ट ऑफ द प्रोसिडिंग, ठीक आहे की नाही. रिफरिंग टू एनी पार्ट ऑफ द प्रोसिडिंग वेदर ऑन अपील और इन द कोर्ट फ्रॉम हुज डिक्री द अपील इज प्रिफर्ड, ठीक आहे की नाही. टू विच रेफरन्स मे बी कन्सिडर नेसेसरी. रेफरन्स कन्सिडर करणं नेसेसरी होता खालच्या कोर्टाला. शॅल प्रोनाऊन्स जजमेंट इन ओपन कोर्ट. तो ऑब्विसली ओपन कोर्टामध्ये जजमेंट प्रोनाऊन्स होणार आहे आयदर ॲट वन्स ऑर ऑन सम फ्युचर डे. तेव्हाच्या तेव्हाही जजमेंट लागल्यानंतर कोर्ट जजमेंट प्रोनाऊन्स करू शकतं किंवा फ्युचर डेट देऊ शकतं. ऑफ विच नोटीस शॅल बी गिवन टू द पार्टीज ऑर देअर प्लीडर. आणि नोटीस देणार आहे की या तारखेला जजमेंट आहे प्रोनाऊन्स होणार आहे. Subrule 2, where a written judgment is to be pronounced, it shall be sufficient if the points for determination, the decision thereon, and the final order passed in the appeal are read out, and it shall not be necessary for the court to read out the whole judgment, but a copy of the whole judgment shall be made available for the perusal of the parties or their pleaders immediately after the judgment is pronounced. इथे सांगत आहे की पॉइंट्स फॉर द डिटर्मिनेशन ही वाचून दाखवले कोर्टाला तर हरकत नाही, कोर्टाने हरकत नाही वाचून दाखवले तर पार्टीला पूर्ण जजमेंट वाचायची गरज नाही आहे, पण होल जजमेंटची कॉपी मात्र पार्टीला देणं आवश्यक आहे. रूल 31 कंटेन्स डेट अँड सिग्नेचर ऑफ द जजमेंट. आता कंटेंट काय राहील जजमेंटमध्ये, डेट आणि सिग्नेचर ही राहील जजमेंटमध्ये. द जजमेंट ऑफ द अपीलेट कोर्ट शॅल बी इन रायटिंग अँड शॅल स्टेट द पॉइंट फॉर द डिटर्मिनेशन. स्टेट द पॉइंट फॉर द काय डिटर्मिनेशन काढले याचे पॉइंट्स राहील. डिसिजन देअर ऑन कोर्टाने काय डिसिजन दिलेलं आहे. रिझन्स फॉर द डिसिजन, काय रिझन्स आहे डिसिजन देण्याचे. वेअर द डिक्री अपील्ड फ्रॉम इज रिव्हर्स ऑर व्हेराइड द रिलीफ
रिलीफ टू विच द अपीलंट इज एंटायटल. मग आता डिक्री रिव्हर्स केलेली आहे की व्हेराईट केलेली आहे, काय रिलीफ तुम्ही दिलेला आहे अप्लिकंटला आणि अप्लिकंट कशासाठी एंटायटल आहे हे सुद्धा जजमेंटमध्ये तुम्ही लिहावं लागेल कोर्टाने. And shall at the time that it is pronounced to be signed and dated by a judge or by the judge concurring therein. मग इथे म्हटलेलं आहे की इथे ही अपील आहे, त्यामुळे इथे म्हटलं आहे की जजमेंट ज्यांनी प्रोनाऊन्स केलं तो ही साईन करणारच आहे, जजमेंट ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी. आणि त्याच्यासोबत जर मेजॉरिटी आहे 3ची, ठीक आहे की नाही, इथे 3 जजेसचा बेंच आहे, त्याच्यापैकी एक जज मायनर निगेटिव्ह मध्ये जजमेंट देतात, 2 जजमेंट पॉझिटिव्ह, दोघा जजेसची काय आहे इथे मेजॉरिटी आहे, ते या दोघाही जजेसनी साईन करावी. आणि इथे म्हटलं की ज्याची मेजॉरिटी आहे त्यांनी इथे साईन करावी, जज कॉन्क्युरिंग देअर इन, ठीक आहे की नाही. म्हणजे जो म्हणतोय की हो पॉझिटिव्ह आहे, काय एंटायटल आहे डिक्रीमध्ये, तर त्यांनी इथे तर मेजॉरिटी ज्याची आहे, ज्यांनी जजमेंट दिलं त्यांनी इथे साईन करणे गरजेचं आहे. ज्यांनी निगेटिव्ह म्हणजे अगेन्स्ट जजमेंट दिलेलं आहे मेजॉरिटीच्या, तर त्यांनी साईन नाही केली तरी चालेल. 32 मध्ये व्हॉट जजमेंट मे डायरेक्ट. आता जजमेंटमध्ये काय डायरेक्ट करावं लागेल कोर्टाला. द जजमेंट मे बी फॉर कन्फर्मिंग, व्हेराईंग और रिव्हर्सिंग द डिक्री फ्रॉम विच द अपील इज प्रिफर्ड. जी अपील आली होती तुमच्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही खालच्या कोर्टाच्या जजमेंटमध्ये काय काय बदल केलेला आहे, काय कन्फर्मेशन दिलेलं आहे, काय बदल केलाय, रिव्हर्स केली आहे का तुमची जजमेंट खालची डिक्री. और इफ द पार्टीज टू द अपील ॲग्री ॲज टू द फॉर्म विच द डिक्री इज अपील शॅल टेक, or as to the order to be made in appeal, the appellate court may pass a decree or make an order accordingly. काय सांगायचं नेमकं ते जजमेंट मध्ये कोर्ट सांगणार आहे. रूल 33 पॉवर ऑफ ए कोर्ट ऑफ अपील. रूल 33 पॉवर ऑफ ए कोर्ट ऑफ अपील. मग आता कोर्टाचे काय पॉवर आहे, कोर्टाची काय शक्ती आहे अपीलमध्ये. द अपीलेट कोर्ट शॅल हॅव अ पॉवर टू पास एनी डिक्री अँड मेक एनी ऑर्डर विच ऑट टू हॅव बीन पास्ड और मेड अँड टू पास और मेक सच अ फर्दर ऑर्डर और अदर डिक्री और ऑर्डर ॲज द केस मे बी रिक्वायर. कुठलीही डिग्री कोर्ट पास करू शकतो, ऑर्डर पास करू शकतो. अँड दिस पॉवर मे बी एक्सरसाइज बाय द कोर्ट नॉटविथस्टँडिंग दॅट द appeal is as to part only of the decree and may be exercised in favor of all or any of the respondent or parties. जे काही जजमेंट आणि डिक्री देणार आहे ते ऑल पार्टीच्या एक्सरसाइज ऑल पार्टीला एक्सेसिबल आहे. ऑल्दो सच रिस्पॉन्डंट और पार्टीज मे नॉट हॅव फाइल्ड एनी अपील और ऑब्जेक्शन. मग इथे 4 डिफेंडंट होते, त्याच्यापैकी 2च डिफेंडंटनी अपील दाखल केली असेल तरीही ही जी डिक्री हायकोर्ट काढतंय किंवा हायकोर्ट ऑर्डर काढतंय, जजमेंट काढतंय, ती ऑल 4ही डिफेंडंटला एक्सेसिबल असेल. आणि अपील और ऑब्जेक्शन अँड मे वेअर देअर हॅव बीन डिक्री इन अ क्रॉस सूट और वेअर 2 or more decrees are passed in one suit be exercised in respect of all or any of the decree, although in appeal an appeal may not have been filed against such a decree. इथे एका सूटमध्ये एक किंवा अनेक डिक्री पास झालेली असेल तरीही हरकत नाही. ऑल्दो अन अपील मे नॉट हॅव बीन फाइल्ड अगेन्स्ट सच अ डिक्री. एखाद्या डिक्रीवर अपील फाईल केलेली नाही आहे पण कॉमन डिक्री असेल तिथे तर सगळ्यांनाच ती लागू होणार आहे. प्रोव्हाइडेड दॅट द अपीलेट कोर्ट शॅल नॉट मेक एनी ऑर्डर अंडर सेक्शन 35A इन पर्सन्स ऑफ एनी ऑब्जेक्शन ऑन विच द कोर्ट फ्रॉम हुज डिक्री द अपील इज प्रिपेअर्ड हॅज ओमिटेड और रिफ्युज्ड टू मेक सच ऑर्डर. तर इथे म्हटलं आहे की सेक्शन 35A म्हणजे इथे कम्पेन्सेशन बद्दल बोलतोय. इथे जर कुणाला कम्पेन्सेशन रिफ्यूज केलं असेल तर याच्यावर कुठलीही ऑर्डर अपीलेट कोर्ट काढणार नाही. 34 डिसेंट टू बी रिकॉर्डेड. आता इथे काय म्हटलं, डिसेंट म्हणजे काही भिन्न भिन्न मते आहेत. वेअर द अपील इज हिअर्ड बाय मोर जजेस दॅन वन. एकापेक्षा अधिक जजेसनी इथे अपील केलेली आहे, अपील पाहिलेली आहे. एनी जज डिसेंटिंग फ्रॉम द जजमेंट ऑफ द कोर्ट शॅल स्टेट इन रायटिंग द डिसिजन और ऑर्डर विच ही थिंक्स शुड बी पास्ड ऑन द अपील अँड ही मे स्टेट हिज रिझन फॉर द सेम. मग इथे 3 जजेस असेल तर 2 जजेसनी मेजॉरिटी दिलेली आहे, डिक्री पास केलेली आहे आणि इकडे डिक्री अगेन्स्ट जाती असं एक जज म्हणतोय. तर जो जज मायनॉरिटी डिक्लेअर करतो आहे त्या जजला सुद्धा इथे रिझन्स इन रायटिंग द्यावी लागणार आहे आणि त्याचं जजमेंट सुद्धा इथे स्टेट करावं लागणार आहे. डिक्री इन अपील. आता नेक्स्ट पार्ट वर आलेला आहे आपण ऑर्डर 41च्या डिक्री इन अपील. आता डिक्री कशी राहील मग या अपील मधली. आता जजमेंट पाहिलं आपण, डिक्री कशी राहील तर रूल 35 सांगताय डेट अँड कंटेंट ऑफ ए डिक्री.
काय डेट आणि कंटेंट कशा प्रकारे राहील. द डिक्री ऑफ द अपिलेट कोर्ट शॅल बिअर डेट द डे ऑन विच द जजमेंट वॉज प्रोनाऊन्स. सेम आहे, ज्या दिवशी जजमेंट प्रोनाऊन्स केलं तीच डेट डिक्रीवर राहणार आहे, जसं खालीही आपल्या इथे राहते कोर्टामध्ये तीच. द डिक्री शॅल कंटेन द नंबर ऑफ द अपील, द नेम्स अँड द डिस्क्रिप्शन ऑफ अपिलंट अँड रिस्पॉन्डंट अँड अ क्लिअर स्पेसिफिकेशन ऑफ द रिलीफ ग्रांटेड ऑर अदर ॲडज्युडिकेशन मेड. जे काही रिलीफ ग्रांट केला आहे, नंबर काय आहे अपीलचा, पार्टीचे नेम काय, डिस्क्रिप्शन आहे नाही, काय रिस्पॉन्डंटने, काय अपिलंट अँड रिस्पॉन्डंट आहे, कोण आहे, अँड क्लिअर स्पेसिफिकेशन राहणार आहे की किती रिलीफ कोणाला ग्रांट केलेला आहे आणि काय न्याय निर्णय लागलेला आहे. 3. The decree shall also state the amount of a cost incurred in the appeal and by whom or out of the what property and in what proportions such a cost and the cost in the suit are to be paid. मग आता डिक्री मध्ये स्टेट करायचे की किती अमाऊंटची डिक्री आहे आणि कुणी कुणाला द्यायची आहे, कॉस्ट इन्कर्ड करायची आहे आणि त्याच्यामध्ये सांगायचं आहे की ही कॉस्ट आणि ही जी अमाऊंट आहे कुठल्या प्रॉपर्टी मधून घ्यायची, ती प्रॉपर्टी ही स्टेट करायची आणि प्रपोर्शन सुद्धा स्टेट करायची की कुठल्या प्रपोर्शन मधून घ्यायची आहे. 4. The decree shall be signed and dated by a judge or judges who passed it. ज्यांनी पास केलेली आहे त्यांची याच्यावर साईन पाहिजे, म्हणजे जज और जजेस म्हटलंय कारण बेंचेस असतात हायकोर्टामध्ये. जज डिसेंटिंग फ्रॉम जजमेंट नीड नॉट साइन अ डिक्री. आधीही हे झालेलं आपलं की डिसेंट रूल 34 मध्ये की जे जज डिसेंट करत आहे म्हणजे कॉन्ट्राडिक्ट आहे, एकाचं भिन्न मत आहे आणि दोघांचं भिन्न मत आहे, दोघांनी डिक्री पास केली आहे आणि एकाने डिक्री रिजेक्ट केली आहे, तर अशा डिसमिस केली आहे, रिजेक्ट केली आहे, तर याच्यामध्ये म्हटलंय की त्या जजला जे नकारार्थी जजमेंट देत आहे त्या जजला इथे डिक्रीवर साइन करण्याची गरज नाहीये. प्रोव्हाइडेड दॅट वेअर देअर आर मोर जजेस दॅन वन and there is a difference opinion among them, it shall not be necessary for the judge dissenting from the judgment of the court to sign the decree. Rule 36 copies of the Rule 36 copies of a judgment and decree to be furnished to the parties. जी काही कॉपीज आहेत डिक्रीची ती पार्टीला देण्यात येणार आहे. Rule 37 certified copy of a decree to be sent to the court whose decree appealed from. आणि एक सर्टिफाईड कॉपी खालच्या कोर्टाला पाठवून देण्यात येणार आहे जिथे की ओरिजिनल डिक्री, ओरिजिनल सूट चालला होता आणि तिथून अपील कोर्टामध्ये गेली होती. तर अशा प्रकारे आपली ऑर्डर 41 कंप्लीट झालेली आहे आणि काहीही डिफिकल्टी असेल तर क्लासेसचे जे विद्यार्थी आहेत ते क्लासमध्ये नेक्स्ट डे येऊन विचारूही शकता आणि कुणालाही काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू सो मच.